जय हिंद, जय लवजी, जय शिवराय आणि क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आपल्या समोर बऱ्याच दिवसाचा आलो नाही, व्यक्त झालो नाही. त्याचं कारणही असं होतं, साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती होती आणि या जयंतीची तयारी ही जय्यत सुरू होती. आणि आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलेही असेल की अण्णाभाऊ साठे यांची जयंती आपण मोठ्या उत्सवामध्ये साजरी केली. आज आपल्या समोर येण्याचं कारण असं की संभाजीनगर या ठिकाणी, संभाजीनगरमधील एका गावामध्ये आपल्या समाज बांधवांनी, नागरिकांनी साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक हे स्मशानभूमीच्या आवारामध्ये लावण्यात आलं होतं. पण त्या ठिकाणी काही लोकांनी, म्हणजे दोन्ही समाजातील लोकांनी, महार समाजातील लोकांनी, मातंग समाजातील लोकांनी समन्वयकाची भूमिका घेऊन समतेचा विचार करून ते स्मारक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या शेजारी लावण्यात आलं. खरंच अभिमानाची गोष्ट आहे, कारण सध्याचं जे वातावरण चालू आहे, आरक्षण उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर जो लढा चालू आहे, या लढ्याचा, या आरक्षण उपवर्गीकरणाचा फायदा घेऊन काही जातीवादी लोकांनी मांगा महारामध्ये बरीचशी भांडणं लावलेली आहेत. मांगाला शिव्या देणं, इकडून मांगाने महाराला शिव्या देणं, मी म्हणेन जातीचे नाही तर या महाराष्ट्राचे, देशाचे महापुरुष ह्याच्यामध्ये खेचणं, याच्यावरून बराचसा वाद चालू असताना त्या ठिकाणी आपल्या दोन्ही समाज बांधवांनी समतेचा विचार करून ते स्मारक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका शेजारी लावलं. तरी सुद्धा एवढा समतेचा विचार करून ते त्या ठिकाणी स्मारक ठेवलं, लावलं. त्याचं एक मोठ्या स्वरूपामध्ये ते त्याचं ते हे करतील. पण अजूनही ही जातीवादी थांबली नाहीत. काहींची त्याच्यावर टीका आली की त्या ठिकाणी तिथं स्मारक लावण्यात आलं तर ती जागा आता ती बळकवतील, नाही का. काही बुद्ध विहाराची जागा त्यांनी बळकवलेली आहे. अशा पद्धतीचे हे काही जे दलाल आहेत, ज्यांनी दलाली घेतलेली आहे की मांगा महारामध्ये भांडणं लावा, ही अशी बरबळत आहेत. पण जर ही दोन्ही स्मारक त्या ठिकाणी एकत्र येत असतील तर नक्कीच त्या ठिकाणी मांग आणि महार ही दोन्ही लोक सोबत राहतील. ही खरी तर अभिमानाची गोष्ट आहे आणि हे आत्ताच्या परिस्थितीवर एक चांगला एक उपक्रम त्या ठिकाणी घडला आहे. आणि मी त्या ठिकाणी जे समाज बांधव आहेत, महार समाज बांधव असतील, बौद्ध समाज बांधव असतील, मातंग समाज बांधव असतील, यांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो, आभार व्यक्त करतो. कारण आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आरक्षण उपवर्गीकरणाचा तिढा हा सुटेलच, पण आपण एकत्र राहणं ही काळाची गरज आहे. धन्यवाद.